मंडळी, काही दिवसापूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली कृष्णा हिच्या लेकी या मालिकेची घोषणा केली होती. अखेर आज या मालिकेच्या प्रसारणाची तारीख, वेळ आणि कृष्णा हिच्या लेकींची म्हणजे इतर कलाकारांची ओळख देखील करून देण्यात आली आहे. तर झी मराठीने या संदर्भाचा एक नुकताच नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमधून कृष्णा हिच्या लेकींची ओळख करून देण्यात आली आहे. तर यामध्ये कृष्णा हिची थोरली मुलगी म्हणजे शारदाचं पात्र अभिनेत्री एकता लबडे साकारताना दिसणार आहे. आईसारखीच ती सुगरण आहे. तर दुसऱ्या मुलीचं म्हणजे गौरी हे पात्र अभिनेत्री ट्विंकल यादव साकारताना दिसणार आहे. गौरीने वकिलीचा अभ्यास पूर्ण केला असून तिला आता कलेक्टर व्हायचं आहे. तर कृष्णाईच्या छोट्या मुलीची भूमिका अभिनेत्री नारायणी वर्णे हिने साकारली आहे. ती अभ्यासात आणि खेळात देखील हुशार आहे. कृष्णाईच्या या तिन्ही लेकी म्हणजे तिची ताकद आहे आणि तिचा अभिमान देखील आहे. तर कृष्णाई आणि तिच्या 3 मुलींची कहाणी कृष्णाईच्या लेकी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ही नवी मालिका येत्या 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेत इतर कोणकोणते कलाकार असणार, यासोबतच प्रमुख नायक म्हणून कोण दिसणार हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या नव्या मालिकेमुळे झी मराठीवरील 2 मालिकांच्या वेळेत बदल होणार आहे. सध्या संध्याकाळी 6:30 ते 7:15 या वेळेत प्रसारित होणारी शुभ श्रावणी ही मालिका 15 तारखेपासून संध्याकाळी 6:30 ते 7 या वेळेत प्रसारित होईल. कृष्णाईची लेकी ही मालिका संध्याकाळी 7 वाजता, तर सध्या 7:15 वाजता प्रसारित होणारी विन दोघातली ही तुटेना येत्या 15 तारखेपासून आपल्या नियमित वेळेत म्हणजे संध्याकाळी 7:30 ते रात्री 8 पर्यंत प्रसारित केली जाईल. तर झी मराठीवर नव्यानं दाखल होत असलेल्या कृष्णाईच्या लेकी या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातल्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.